आज मस्त असे तिखट झणझणीत ठेचा चिकन आपण बनवणार आहोत। लसूण मिरची आणि खोबऱ्याचा जो ठेचा असतो त्या ठेचा बनवून आपण हे चिकन बनवणार आहोत। चवीला अगदी भन्नाट लागतं, शिवाय भाकरीसोबत खूप अप्रतिम लागतं। आणि आता थंडी आहे, अशा थंडीच्या दिवसात असं चिकन तिखट असं झणझणीत चिकन आणि भाकरी खूप मस्त लागतात खायला। एकदा नक्की तुम्ही ट्राय करून बघा। तर त्याकरता पॅनमध्ये मी घेतलं आहे थोडंसं तेल छान गरम झालं की आपण त्यात घालायचे 2 मीडियम साईजचे कांदे। आणि कांदे हलकेसे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, खूप त्याला डार्क कलर येऊ द्यायचा नाही। एखाद मिनिटभर आपण हे फ्राय करून घेऊया, म्हणजे फक्त गुलाबी रंगावर येतपर्यंत आपल्याला कांदा फ्राय करून घ्यायचा आहे, खूप डार्क कलरमध्ये नको। नंतर आपण त्यात घालायचं 2 चमचे आलं आणि लसणाची पेस्ट। तर आलं लसणाची पेस्टसुद्धा 1 ते 1.5 मिनिट आपण ही फ्राय करून घेऊया, परतून घेऊया, म्हणजे याचा कच्चेपणा तेवढा निघून जाईल। आणि कांदा तुम्ही बघा छान असा गुलाबी झालेला आहे, कुठे तो जास्त परतला गेला नाही आहे। थोडीशी हळद घालायची आणि हळद घालून परत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे मस्त। आणि नंतर आपण त्यात घालायचं चिकन। तर मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घ्यायचं, 3-4दा मीठ लावून धुवायचं, म्हणजे छान असं स्वच्छ होतं। मिक्स करून घ्यायचं मसाल्यामध्ये। नंतर आपण त्यात घालायचं थोडंसं मीठ आणि साधारण 1.5 ते 2 मिनिट आपण हे चिकन मसाल्यामध्ये छान असं परतून घ्यायचं। चिकनच्या पीसला असं थोडं कट केलं आहे, त्यामुळे मसाला छान असा आतपर्यंत जाईल। आणि 1 ते 1.5 मिनिट किंवा 2 मिनिट आपण हे मसाल्यामध्ये परतून घ्यायचं। 1.5 ते 2 मिनिटानंतर आपण यात घालायचं पाणी। तर पाणी खूप घालायचं नाही, मी फक्त यात साधारण 2 वाटी पाणी घातलेलं आहे, एवढंच पाणी घालायचं, कारण चिकन लवकर शिजतं, याला फारसा वेळ लागत नाही। पाणी घालून मिक्स करायचं आणि झाकून ठेवायचं, 7-8 मिनिटे शिजवायचं, मध्ये 1-2दा फिरवून घ्यायचं। तर आता आपण बनवूया ठेचा। तर त्याकरता मी एक तवा घेतला आहे, लोखंडी तवा, त्यात घातला आहे 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या। तर आता हे अर्धा 1 मिनिट आपण परतून घ्यायचं, खूप याला डाग येऊ द्यायचे नाही, खूप डार्क कलरमध्ये परतायचं नाही, अर्धा 1 मिनिट कमी गॅसवर परतायच्या। नंतर मी इथे घेतल्या 7-8 हिरव्या मिरच्या। तर तिखट तुम्ही तुमच्या गरजेनुसार घेऊ शकता। मिरच्या पण हलक्याशा फ्राय करायच्या, आपण डार्क कलरमध्ये नाही, मिरच्यांना मध्ये असा चीर दिला आहे मी। नंतर आपण त्यात घालायचं सुकं खोबरं। तर मी पाऊण वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे। आणि आता हे खोबरं छान असा कलर येतपर्यंत आपण मस्त असं परतून घेऊया। तर तुम्ही बघू शकता खोबऱ्याला मस्त असा कलर आलेला आहे। आणि आता हे आपण गॅस बंद करायचे आणि हे थंड करायला ठेवायचं। आणि इकडे आपलं चिकनसुद्धा मस्त असं शिजलेलं आहे, आपण 8 ते 10 मिनिट शिजवलेलं होतं। तुम्ही बघू शकता चिकनचे पीस, यावरून तुम्हाला कळेल की चिकन आपलं मस्त असं शिजलं आहे, बऱ्यापैकी शिजलं आहे, तरी अजून थोडं शिजवायचं आहे। तर इथे आपलं हे सुद्धा थंड झालं, हे काढून घेऊया मिक्सरच्या भांड्यामध्ये। मिरच्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। नंतर त्यात घालायची भरपूर हिरवेगार कोथिंबीर आणि पाणी न घालता, किंवा गरज पडली तर थोडंसं पाणी घालून हे आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्सर सुरू बंद करून असंच आपल्याला बारीक करायचं आहे, जाडसर बारीक करायचं आहे। जसं आपण ठेचा बनवतो त्या पद्धतीने आपल्याला हा ठेचा बनवायचा, अगदी पाणी घालून खूप अशी पातळ पेस्ट करायची नाही। तर तुम्ही बघू शकता मी मसाला कसा वाटलेला आहे, अगदी मिरचीचे तुकडे, लसणाचे तुकडे, कोथिंबीर अशीही दिसायला हवी। तर कढई ठेवलं मी एक पॅन, त्यात घातलं आहे तेल छान असं गरम झालं की त्यात आपण घालायचा कांदा। तर एक कांदा मी त्यात घातला आहे, आणि हा कांदासुद्धा हलकासा परतायचा, खूप परतायचं नाही, अगदी डार्क कलरपर्यंत हलकासा अर्धा 1 मिनिट आपण परतून घेऊया। आणि नंतर आपण त्यात घालायचा ठेचा। तर तुम्ही ठेचा बघा, मी कसा वाटलेला, अगदी असा जाडसर वाटायचा, म्हणजे असे छान असे त्याचे तुकडे त्याचे असे रेषे दिसायला हवेत। तर आता हा ठेचा आपण फोडणीत घालायचा आणि पूर्ण घालायचा, जेवढंही आपण बारीक करून घेतलं, तर अर्धा किलोच्या प्रमाणात मी हे केलेलं आहे। आणि आता हा ठेचा साधारण 2 मिनिट परतायचा, खूप परतायचं नाही, साधारण 1-1.5 मिनिट आपण हा परतून घेऊया। मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घातलं आणि हे पाणी आपण परत मसाल्यात ॲड करायचं, आणि 1-1.5 मिनिट आपण हा ठेचा परतून घ्यायचा, म्हणजे असा रंग आहे तो असा कायम राहायला हवं, खूप परतायची गरज नाही, कारण सगळं भाजलेलंच आहे। नंतर आपण त्यात घालायचं चिकन, जे आपण 8-10 मिनिटे शिजवून ठेवलेलं होतं, ते चिकन आपण त्यात ॲड करायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं, म्हणजे सर्व ठेचा हा चिकनला व्यवस्थित छान असा कोट होईल। मस्त असं फिरवून घ्यायचं। नंतर आपण त्यात घालायचं मीठ। तर मीठ आपण सुरुवातीला पण घातलेलं आहे, हे लक्षात ठेवायचं, आणि त्या अंदाजे आपण मीठ घालायचं। मीठ घालून मस्त असं मिक्स करून घ्यायचं।
नंतर मी त्यात घातला अर्धा चमचा मटण मसाला. तर मटण मसाल्याऐवजी तुम्ही गरम मसाला घातला तरीही चालेल, कारण यात गरम मसालाच जातो. पण मी घातला आहे मटण मसाला, याने खूप छान अशी चव येते. मिक्स करून घ्यायचं. एकदा असा मटण मसाला घालून तुम्ही करून बघा. आणि एखाद्या वेळेला वेगळं असं काही करायला काही हरकत नाही. तर असं हे मिक्स करून घ्यायचं आणि यात वाटी दीड वाटी पाणी घालायचं आणि झाकण ठेवून हे चिकन 8 ते 10 मिनिटं आपण शिजवून घ्यायचं. खूप याला रसा नसतो, म्हणून यात वाटी दीड वाटीच पाणी घालायचं, खूप पाणी घालायचं नाही. तर यात थोडं पाणी घालून मी चिकन मस्त 8 ते 10 मिनिट शिजवून घेतलेलं आहे. आणि तुम्ही बघू शकता मस्त असं तेल आलंय वर. चिकनसुद्धा आपलं छान असं व्यवस्थित शिजलेलं आहे. या भाजीला खूप असा रस्सा नसतो, अगदी मोकळंच असतं, अगदी ड्राय असतं हे. तर इथे मस्त आपलं ठेचा चिकन बनलेलं आहे. चिकनसुद्धा व्यवस्थित शिजलेलं आहे. आणि चिकनचा काय असा वेगळा प्रकार खायचा असेल तर असा हा ठेचा चिकन तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. चवीला अगदी भन्नाट लागतो, अगदी अप्रतिम लागतो. आणि रेसिपी आवडलीच तर यूट्यूबवर किरण रेसिपीला सबस्क्राईब करा. धन्यवाद.